नमस्कार. आज आपण राखी पौर्णिमा या विषयावर एक कथा पाहणार आहोत. कथेचं नाव आहे राखी पौर्णिमा. आज डिलिव्हरी होऊन 10 दिवस झाले होते. दवाखान्यात ॲडमिट असलेली वसुंधरा आपल्या नवऱ्याबरोबर 10 दिवसाच्या मुलीला जन्म देणारी, मातृत्व लाभलेली इतरांपेक्षा वेगळी मुलगी, बहीण, पत्नी की आई की काय म्हणू तिला? म्हणतात ना, मातृत्व ही सगळ्यात सुखद गोष्ट, पण कर्माचे भोग, नियतीचे फासे की प्रारब्धाचे लिखित हे कधीच कोणाला कळत नाही. अगदी तसंच स्वतःच्या मुलीला जन्म देऊनही तिने ही गोड बातमी आज 10 दिवस झाल्यानंतरही कोणाला सांगितलेली नव्हती. दवाखान्यामधील सगळ्या अडचणी या दोघा पती-पत्नींनी स्वतः पेलल्या होत्या. आज 10 दिवसानंतर वसुंधराची आई आणि कॉलेजला असलेला तिचा भाऊ आपल्या नातीला व भाचीला दवाखान्यात पाहायला पहिल्यांदाच आले होते. पण तिच्या आईच्या आणि भावाच्या चेहऱ्यावरची उदासीनता काही वेगळंच सांगत होती. वसुंधराचा भाऊ शशांक याने हॉस्पिटलच्या बेडवर असलेल्या वसुंधराच्या फाईलवर नजर टाकली व अगदी तुच्छतेच्या नजरेने तिच्याकडे पाहत, "आम्ही तुला बाळंतपणाला माहेरी घेऊन जाणार नाही आहोत," असं सांगितलं. वसुंधरा गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, "अरे शशांक, मी स्वतःच येणार नाही बाळंतपणासाठी माहेरी." तिचे ते शब्द ऐकून आता कुठे आई आणि मुलाच्या चेहऱ्यावरचे उदासीनतेचे प्रश्न नाहीसे झाले होते. "अगं आई, शशांक दादा, तुम्ही माझी काळजी करू नका. मी ठीक आहे. पण बघा ना, किती गोंडस परी जन्माला आली येते." असं म्हणत वसुंधराने बाळाला उचलून आईकडे दिले. आईने कसं तरी कचरतच त्या बाळाला कुशीत घेतले व लगेच खाली ठेवले. शशांक तर त्या बाळाच्या साधा वाऱ्याला सुद्धा उभा राहिला नाही. थोड्या वेळातच ते दोघे जण दवाखान्यातून निघून गेले. दुसऱ्या दिवशी वसुंधराला डिस्चार्ज मिळाला. त्यावेळी हे दोघे पती-पत्नी आपलं छोटंसं बाळ घेऊन ते त्यांच्या घरी आले. वसुंधरा व तिचा पती दोघेही बाळाचा सांभाळ करण्यात इतके गुंग होते की त्यांना दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचार करण्याची वेळच मिळाली नाही. दिवस हळूहळू जात होते. याच 5-6 वर्षामध्ये वसुंधरा तिच्या माहेरी कधी गेली नाही, की तिला देखील तिच्या माहेरून स्वतःहून कधी फोनही यायचा नाही. जेव्हा जेव्हा तिला आपल्या आईची, भावाची आठवण यायची, तेव्हा ती स्वतःच फोन करायची. त्यांची खुशाली विचारायची आणि सगळे खुश आहेत म्हणून स्वतः सुखावून जायची. पण या परिस्थितीत तिला त्यांनी कधीच विचारलं नाही, की "बाळा, तू कशी आहेस? तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना?" दिवस पालटत होते. आज जवळ-जवळ 7 वर्षांची वसुंधराची मुलगी श्रेया अतिशय हुशार, चाणाक्ष आणि दयाळू, मायाळू असे सगळेच गुण तिच्यामध्ये वसुंधरा आणि तिच्या पतीने भरलेले होते. आता मात्र 2च दिवसांनी राखी पौर्णिमा येणार होती. यावेळी मात्र श्रेयाने आपली आई वसुंधराकडे माहेरी म्हणजे श्रेयाच्या आजोळी राखी पौर्णिमेसाठी जाण्यास हट्ट धरला. वसुंधराने श्रेयाला या गोष्टीसाठी नकार दिला. पण त्याचं कारण विचारत श्रेयाने तिकडे जाण्याचा हट्टच धरला होता. बालहट्टापुढे देवही हात टेकतात, तसं काहीसं झालं आणि वसुंधराने आपल्या माहेरी फोन लावला. तिकडून शशांक बोलत होता. वसुंधराने पहिल्यांदा घरच्या सगळ्यांची चौकशी केली आणि मग नंतर विषय काढला. "हे बघ दादा, मी तुला फोन का केला आहे माहितीये? अरे, माझ्या मुलीची खूप दिवसापासूनची एक इच्छा आहे, की तिनेही तिच्या आजोळी राखी पौर्णिमा साजरी करावी. तर मी तुला विचारत होते, राखी पौर्णिमेसाठी मी श्रेयाला घेऊन परवा घरी येऊ का?" "हे बघ ताई, तुला माहिती आहे, मला तुम्ही इथे आलेलं आवडणार नाही आणि तसंही तुझा आणि आमचा काहीच संबंध नाही. पण तरी पण तू म्हणतेस तर मी स्वतःच तुझ्या घरी राखी पौर्णिमेसाठी येईन." आता मात्र शशांकच्या या शब्दांनी वसुंधरा सुखावली. ती त्याला म्हणाली, "ठीक आहे दादा, मी परवा तुझी वाट पाहते, पण तू नक्की ये हं." एवढं म्हणताच शशांकने फोन ठेवून दिला. आपला भाऊ पहिल्यांदाच आपल्या घरी येणार म्हणून वसुंधराने श्रेयाला समजावून खूप तयारी केली. त्या दोघीही शशांकची वाट पाहत होत्या. राखी पौर्णिमेचा दिवस उजाडला.
वसुंधरेने आपल्या भावाच्या आवडीच्या सर्व वस्तू बनवल्या आणि राखी पौर्णिमेसाठी औक्षणाचे ताट सुंदर असं तयार केलं. त्यामध्ये ठेवलेल्या राखीकडे ती पुन्हा पुन्हा पाहत होती आणि त्या राखीला हाताने स्पर्श करून आपल्यातल्या भावा बहिणीच्या प्रेमाची जाणीव मनात साठवत होती. श्रेया तर 5-5 मिनिटाला दरवाजाबाहेर जाऊन उभी राहत होती आणि म्हणत होती, "आई, सांग ना गं, कधी येणार मामा?" वसुंधरा म्हणत होती, "अगं येईल. तो म्हटलाय ना येतो म्हणून, तर नक्की येईल." आता घड्याळामध्ये 5 वाजले होते. सकाळपासून घरामध्ये कुणीही जेवले नव्हते. आता मात्र जसजसा वेळ होईल तसतसा वसुंधराच्या मनाचा ठाव लागत नव्हता. तिच्या मनाची घालमेल तिला बसू देत नव्हती. नेमका असा कोणता गुन्हा केला आहे मी, की ज्याची एवढी मोठी शिक्षा परमेश्वर मला देतोय हा प्रश्न तिला नेहमी सतावत होता. 5चे 6 झाले तरीही शशांक मात्र अजूनही आला नव्हता. तरीही वसुंधरा आपल्या मुलीला श्रेयाला धीर देत होती. "अगं मामा कोणत्या तरी कामात अडकला असेल. तो नक्की येईल." पण हे सांगताना आतून तिचे काळीज तुटत होते आणि मनात प्रश्नांचं काहूर माजत होतं. तेच तिला स्वतःला डागण्या देत होतं. शशांक खरंच आज येईल का? 6चे 7 झाले आणि आता मात्र वसुंधरा श्रेयाला म्हणाली, "बाळा, तू सकाळपासून काहीच खाल्लं नाहीस. तू असं करतेस का? थोडंसं काहीतरी खाऊन घे. मामा येईल." यावर श्रेया वसुंधराला म्हणते, "आई, मी मामा आल्याशिवाय एकही घास खाणार नाही." आता असल्या बालहट्टापुढे ती हतबल झाली आणि पाटावर खाली मान घालून निपचित बसली. थोड्या वेळात दरवाजावर टकटक ऐकू आली. तशी श्रेया धावतच दरवाजाकडे गेली. दार उघडताच तिने पहिल्यांदाच प्रश्न विचारला, "तू शशांक मामा ना?" त्यावर आत पाऊल टाकतच तो कसा तसा दिलगीर झाला व म्हणाला, "हो, मी शशांक मामा." त्याचे शब्द ऐकताच पाटावर बसलेली वसुंधरा चटकन उठली आणि तिने शशांकला पाण्याचा ग्लास देत बसायला सांगितलं. त्या ग्लासकडे पाहत शशांक म्हणाला, "ठेव तिकडे." आता मात्र हातात धरलेला ग्लास वसुंधरेने टेबलावर ठेवला आणि मागे सरकत ती त्याला म्हणाली, "तू काय घेणार? चहा की कॉफी?" त्यावर तो म्हणाला, "काहीच नाही. तुला माहितीये, मी या घरात पाणी सुद्धा घेऊ शकत नाही." आता मात्र शशांकच्या त्या शब्दाने श्रेया दिलगीर झाली आणि एकटक शशांककडे पाहतच राहिली. "हे बघ ताई, तुला माहितीये, आम्ही तुझ्यापासून सगळे संबंध तोडलेले आहेत. तरीही तू बोलावलं म्हणून मी इथे यायला तयार झालो. पण खरं सांगू का? मला इथे येताना कोणी बघितलं तर केवढा मोठा गोंधळ होईल. म्हणून संध्याकाळ होण्याची वेळ पाहत होतो आणि तसंही मी इथे नसतो आलो तर तू तिथे माहेरी आली असतीस, जे मला आणि घरातील कोणालाही नको होतं." आता मात्र वसुंधरेच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या डोळ्यातील अश्रू एकदम वाहू लागले. तिने आपल्या डोळ्यातील अश्रूंना वाट काढतच, "ठीक आहे, मला माफ कर, पण राखी तरी बांधून घेऊ शकतोस ना?" असं म्हणत पाटावर बसण्यास विनंती केली. त्यावर शशांक म्हणाला, "मी आणि तुझ्या हातची राखी कधीच शक्य नाही. मी खूप वर्षापूर्वी विसरून गेलो आहे की मला एक बहीण होती. त्यामुळे मी तुझ्याकडे आलोय ते हेच सांगायला की इथून पुढे तू आमच्याशी कोणताही संबंध ठेवू नकोस. जर आम्ही तुझ्याशी कोणताही संबंध ठेवला, कोणतंही नातं बाळगलं, तर समाज आम्हाला जगू देणार नाही." असं म्हणून शशांक आल्या पावली राखी न बांधताच निघून गेला. शशांकच्या पाठमोऱ्या स्थितीकडे पाहत आपल्या डोळ्यातील अश्रूंना वाट काढून देत हातातील राखी पुढे करत वसुंधरा देवाला प्रार्थना करत होती, "हे परमेश्वरा, माझ्या भावाला उदंड आयुष्य लाभू दे." झालेल्या प्रकाराबद्दल वसुंधराच्या नवऱ्याने खाली घेतलं आणि "मी तुला साधं एक सुखही देऊ शकत नाही" असं म्हणून अन्नपाणी सोडून दिलं. अशातच महिनाभरात वसुंधराच्या पतीचा मृत्यू झाला. आता मात्र वसुंधरेने कंबर कसली व झालेल्या प्रकाराबद्दल कोणतंही अवाक्षर न करता श्रेयाला कसं तरी समजावून पडेल ती कामे करत श्रेयाचा सांभाळ करू लागली. पण श्रेयाला नेहमी त्या राखी पौर्णिमेचा आणि त्याच्या आठवणींचा प्रश्न पडायचा. त्याची उत्तरं तिला द्यायला वसुंधरा टाळाटाळ करायची. दिवस जात होते. हळूहळू श्रेया मोठी झाली.
आपल्या हुशारीने तिने डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. अशातच एक सत्य तिच्या समोर आलं, जे वसुंधरा आणि तिच्या पतीबरोबरचं होतं. ते सत्य ऐकल्यावर श्रेयाचा बुद्धीचा कस लागला आणि तिने नंतर एका विशिष्ट वैद्यक क्षेत्रात डॉक्टरेट घेण्याचा निर्णय घेतला. खूप खूप अभ्यास करून श्रेया आज त्या वैद्यक क्षेत्रात एम.डी. झाली होती. पण म्हणतात ना, की सुखाला दुःखाची झालर जोडलेली असते. जेव्हा जेव्हा सुख उपभोगायचे दिवस येतात, तेव्हा तेव्हा दुःख आवासून आपल्यासमोर उभं राहतं. प्रमाणापेक्षा जास्त शारीरिक आणि मानसिक कष्ट सोसल्याने वसुंधरा आता क्रश होत गेली होती. आपल्याच शेवटच्या दिवसांचे सगळे दिवस यातना भोग भोगत ती जगत होती. या साऱ्या दिवसात श्रेयाने वसुंधरेची खूप काळजी घेतली व आयुष्यभर भोगलेली सगळी दुःखे बाजूला करत सुखाचे अनेक क्षण तिला देऊ केले होते. पण एक सल नेहमी तिच्या मनात राहिलेली होती, ती म्हणजे त्या राखीची. इतक्या वर्षापूर्वी राखी पौर्णिमेसाठी तिने शशांकला आणलेली राखी आजही जपून ठेवली होती. त्या राखीला पाहिलं की तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते आणि तोंडातून एकच वाक्य यायचं, की यात माझा काय गुन्हा होता? मी कुठे चुकले? काही दिवसातच वसुंधराही या जगातून जग सोडून निघून गेली. आज वसुंधरेला जाऊन 10 दिवस झाले आणि 10व्यासाठी लागणारे सगळे सोपस्कार विधी पार पाडल्यानंतर श्रेया घरामध्ये शांत बसून होती. अचानक दारावर टकटक ऐकू आली. श्रेयानं दार उघडलं आणि "कोण आपण?" असं म्हणत दारावर आलेल्या व्यक्तीला प्रश्न केला. पन्नाशीत असलेला व्यक्ती दारातून घरात आला आणि श्रेयाला म्हणाला, "बाळा, ओळखलं नाहीस मला? मी तुझा शशांक मामा." त्यावर श्रेया शांत उभी राहिली. आज जाऊन तिने पाण्याचा ग्लास भरून शशांक पुढे धरला. आज शशांकने तो ग्लास घेऊन त्या ग्लासमधील पाणीही पिलं होतं. थोडा वेळ दोघेही शांत बसून होते. नंतर श्रेयाने शशांकला प्रश्न केला, "तुम्ही का का आला होतात? काही काम होतं का माझ्याकडे?" त्यावर आता शशांकची बोबडीच वळत नव्हती. फिसकलेल्या बोबडीने तो बोलू लागला, "किती दिवस झाले वसूला जाऊन?" अशा अवस्थेत श्रेया शांत होती. 10 दिवस झाले. कशी काय गेली? खूप त्रास झाला का जाताना? आता मात्र शशांकच्या त्या शब्दाने श्रेया चिडली. "नाही हो मामा." ती खूप धीराची होती. समाजाने वाळीत टाकूनही आयुष्य कसं जगावं हे तिला चांगलंच माहीत होतं. इतकंच काय, आपल्याबरोबर इतरांचं आयुष्य कसं घडवावं हे तिनं चांगलं समाजाकडून शिकलं होतं आणि म्हणूनच त्याचंच फळ की काय, आज तिने मला एम.डी. डॉक्टर बनवलं आणि म्हणूनच त्याचंच फळ की काय, आज तिने मला एम.डी. डॉक्टर बनवलं. समाजात एक स्थान निर्माण करून दिलं. तिच्या त्या शब्दांनी शशांक सुखावला व तिला म्हणाला, "बाळा, चल, मी तुला घरी घेऊन जायला आलोय." आता मात्र श्रेया शांत उभी होती. ती शशांकला म्हणाली, "नाही मामा, ज्या घरात माझ्या आई-बाबांना स्थान नाही, त्या घरात मी येऊ शकत नाही. तुम्हाला माहितीये, माझ्या आईला माझी खूप काळजी होती. त्यामुळेच तर तिच्या कष्टाची कृतज्ञता म्हणून मी एक निर्णय घेतलाय. ज्या ज्या गोष्टींसाठी माझ्या आईला आणि बाबांना समाजाने, नातेवाईकांनी, शेजाऱ्यांनी नाकारलं, त्या त्या HIV पॉझिटिव्ह रुग्णांसाठी आयुष्यभर एम.डी. डॉक्टरेट म्हणून कार्य करण्याचा मी निर्णय घेतलाय. त्यामुळे मामा, मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही." श्रेयाच्या वाक्यानं आता मात्र शशांक हतबल झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्याने श्रेयाच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो घरातून बाहेर जायला निघाला. तोच श्रेयाने शशांकला थांबवलं. "मामा." शशांक मागे फिरला. तो श्रेयाने एवढ्या वर्षापूर्वी वसुंधराने शशांकसाठी आणलेली राखी पुडीतून बाहेर काढली व शशांक समोर धरली व म्हणाली, "आज तरी या राखीचा मान ठेवा. खरं सांगू मामा, कोणतीही स्त्री आपल्या भावाकडे, आपल्या पतीकडे कसलीही अपेक्षा ठेवत नाही. तिला फक्त नाती हवी असतात. आपल्या सुखदुःखात आपल्या बरोबर असायला. तेव्हा या राखीचा मान आज तरी ठेवा." श्रेयाच्या हातातील राखी घेत शशांक आज ढसाढसा रडला. "समाजाने नाही, पण एक भाऊ म्हणून मी तिच्याबरोबर शेवटपर्यंत असायला हवं होतं. मला माफ कर वसुंधरा, वसुंधरा, मला माफ कर." असं म्हणत शशांक रडत रडत घरातून बाहेर पडला, तो कधीच न येण्यासाठी. अशी ही राखी पौर्णिमा ही कथा
तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.